राहुरी तालुक्यात ऊसतोड मजूर पुरवठ्यांच्या नावाखाली तब्बल 11 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप नवनाथ ढोकणे वय 46 वर्ष हे राहुरी तालुक्यातील उंबरे येथे राहत असून ते मुकादम आहेत. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिलीप ढोकणे यांनी ऊसतोड मजुरांसाठी लक्ष्मण उखा चव्हाण राहणार मोरदंड तांडा जिल्हा धुळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार 6 जुलै 2024 रोजी उंबरे येथे झालेल्या बैठकीत सन 2024-25 गाळप हंगामासाठी 9 बैलगाड्यांवर 18 पुरुष व 18 महिला असे एकूण 36 ऊसतोड मजूर पुरवण्याचा करार झाला. प्रत्येक बैलगाडी मागे 1,25,000 रुपये देण्याचे ठरले. यावेळी दिलीप ढोकणे यांनी आरोपीस 20,000 रुपये रोख ऍडव्हान्स दिले. त्यानंतर 11 जुलै 2024 रोजी आरोपींच्या खात्यावर 1,00,000 रुपये पाठवण्यात आले. पुढे 15 जुलै 2024 रोजी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून ऊसतोड मजूर पुरवठ्याबाबत अधिकृत करार करण्यात आला. या करारात अंबालिका शुगर कर्जत कारखान्यासाठी मजूर पुरवठ्यांच्या अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या होत्या. दिलीप ढोकणे यांचा आरोपींवर विश्वास बसल्याने त्यांनी वेळोवेळी फोन पे व आरटीजीएस द्वारे आरोपींच्या खात्यावर पैसे पाठवले. 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 10,80,000 रुपये ऑनलाईन तसेच 20,000 रुपये रोख असे मिळून 11 लाख रुपये आरोपीस देण्यात आले. मात्र त्यानंतर आरोपींनी मजूर तयार करून असल्याचे सांगून फिर्यादी यांना ट्रक घेऊन धुळे जिल्ह्यातील मोरदंड तांडा येथे बोलावले. फिर्यादी 2 मालट्रक घेऊन येथे पोहोचले असता आरोपी घरी नसल्याचे आढळून आले. नातेवाईकांनी तो बाहेर गावी गेल्याचे सांगितले. आरोपीचा मोबाईल क्रमांकही बंद लागत असल्याने फिर्यादींना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर संपर्क साधल्यावर आरोपींनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत कोणतीही रक्कम परत केली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी आरोपी लक्ष्मण उखा चव्हाण राहणार मोरदंड तांडा जिल्हा धुळे यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.